नमस्कार. बंडूशा गायकवाड ऑफिशियलमध्ये स्वागत. सध्या लाडकी बहीण योजनेची जी KYC सर्वजण करत आहेत, KYC करत आहेत. लाभार्थी सुरुवातीला जेव्हा तिचा स्वतःचा आधार नंबर इकडे टाकते, नंतर कॅप्चा भरते, मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावर क्लिक केल्यावर त्यांना OTP लगेच जातो. याचं कारण काय? कारण त्यांच्या सर्वांच्या आधार कार्डमध्ये ऑलरेडी मोबाईल नंबर हा लिंक आहे. मोबाईल नंबर लिंक करणं हे त्यांना कंपल्सरी केलं गेलं होतं. कारण जे 1500 रुपये दर महिन्याला येतात ते आपल्या डायरेक्ट आधार लिंक अकाउंटमध्ये येणार आहेत. त्याला DBT म्हणतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आणि DBT सुरू करण्यासाठी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं हे गरजेचं असतं. म्हणून जितकेही लाभार्थी आहेत सगळ्यांच्या आधारमध्ये मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे पहिल्या नंबरला OTP तर येऊनच जातो. त्यानंतर दुसऱ्या OTPसाठी त्यांना प्रॉब्लेम येतो. तर का होतो? तर यामागची कारणं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे त्यांचे पती किंवा वडील असतील, त्यांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबरच लिंक नसतो. तर त्यांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे अगोदर आपल्याला पाहायचं असतं. तुम्हाला तपासून घ्यावं लागेल. तर ते तपासायचं कसं? तर चला ते बघूया. तर बघा, मी एक वेबसाईट ओपन करतो. इथे टाईप करायचं आहे uidai.gov.in आणि एंटर करून घ्यायचं आहे. मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे करू शकता, क्रोम ब्राउझर वगैरे ओपन करून. त्यानंतर असं खाली यायचं आहे. इथे इंग्लिश लिहिलं इकडे, तिथे वेलकम लिहून येईल, क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे असा पेज येईल. मग माय आधारवरती कर्सर घेऊन जायचं आहे आणि इकडे असं थर्ड रोमध्ये यायचं आहे आधार सर्व्हिसेसमध्ये. आणि इकडे बघा चेक आधार व्हॅलिडिटीवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर असा पेज येईल. इथे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे एक आधार नंबर टाकतो जो माझ्याच मित्राचा आहे. आणि मला फोन करून सांगितलं की बंडूशा, मी माझ्या बायकोची KYC केली तुझा व्हिडिओ पाहून, पण आता मला दुसरा OTPच येत नाही आहे. तर मग आमची KYC कशी पूर्ण होणार? मग मी त्याला म्हणालो की ठीक आहे, तुझा आधार नंबर पाठव, मी चेक करून सांगतो. त्याने मला आधार नंबर दिला. तर बघा, मी त्याचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकून दाखवतो. तर सगळ्यात आधी इथे आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नंतर बाजूला जो कॅप्चा दिलाय तो तसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि मग प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. बघा, इथे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर काय आलं? सगळ्यात वरती आधार नंबर आला. त्यानंतर खाली बघा इथे मोबाईलमध्ये काय लिहिलं आहे? नॉट मॅप. याचा अर्थ काय? की त्यांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबरच लिंक नाही. मग दुसरा OTP येणार कसा? अशा प्रकारे तुम्ही ही पहिली स्टेप करू शकता. दुसरा OTP जर येत नसेल तर आधी हे चेक करून घ्या की तुमचे पती किंवा तुमचे वडील त्यांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक आहे की नाही. त्यासाठी ही स्टेप. ही झाली एक स्टेप. दुसरी स्टेप बघूया. तर चला, इथे डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. परत असं थोडं खाली यायचं आहे. पुन्हा इथे चेक आधार व्हॅलिडिटीवर क्लिक करायचं आहे. आता इथे मी दुसरा आधार नंबर टाकून दाखवतो आणि परत कॅप्चा जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि परत प्रोसीडवर क्लिक केला. तर आता इकडे बघा, इकडे मोबाईल नंबर दाखवत आहे, शेवटचे 3 अंक दिसत आहेत. याचा अर्थ काय? की मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डला लिंक आहे, परंतु तरीसुद्धा त्यांना OTP येत नाही आहे. तर आता हा मोबाईल नंबर जो शेवटचे 094 आहेत तो पूर्णपणे बरोबर आहे की नाही लिंक असलेला, की चुकलेला नंबर आहे. तर ते बघण्यासाठी काय करायचं? तर इकडे परत आपण डॅशबोर्डला आलो. परत असं खाली स्क्रोल करून यायचं आहे आणि इथे एक ऑप्शन आहे बघा, व्हेरीफाय ईमेल / मोबाईल. इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करून थोडा वेळ वाट बघायची आहे. बघा, पेज ओपन झाला. इथे बघा व्हेरीफाय मोबाईल नंबरवरती ऑलरेडी इथे टिक आहे. आता इथे परत तो आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खालती जो पूर्ण मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आणि मग परत कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. आता बघा सबमिट केल्यानंतर काय लिहून आलं अलर्ट आणि काय लिहिलेलं आहे
द मोबाईल नंबर यू हॅव एंटर डज नॉट मॅच विथ आवर रेकॉर्ड. याचा अर्थ काय की मोबाईल नंबर तर लिंक आहे, शेवटचे 3 डिजिट बरोबर दिसत आहेत, बघू शकता तुम्ही इकडे 094 शेवटचे 3 अंक बरोबर आहेत, पण सुरुवातीच्या जे 7 अंक आहेत त्यामध्ये कुठेतरी एखादा नंबर चुकला असेल, त्यामुळे मग OTP येत नाही. हा दुसरा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, तर चला हे मी कट करतो. आता इकडे मी तुम्हाला करेक्टवाला इन्फॉर्मेशन टाकून दाखवतो ज्यांचा मोबाईल नंबर लिंक आहे. चला इथे एकदा मोबाईल नंबर आणि आधार नंबर आपण मिटवूया आणि नवीन आधार नंबर आणि नवीन मोबाईल नंबर टाकूया. आधार नंबर टाकून झाला, आता मोबाईल नंबर टाकूया. परत कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. बघा आता सबमिटवर क्लिक केल्यावरती वरती इथे काय लिहून आलं, द मोबाईल नंबर यू हॅव एंटर्ड इज ऑलरेडी व्हेरीफाईड विथ आवर रेकॉर्ड. याचा अर्थ काय की मोबाईल नंबर हा लिंक आहे, मग यांना OTP यायलाच पाहिजे, तरीसुद्धा यांना OTP येत नाही. त्यासाठी तिसरा प्रॉब्लेम असू शकतो. तर तिसरा प्रॉब्लेम काय, तर बघा मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो. स्क्रीन रेकॉर्डिंग करून रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे आणि इथे बघा सगळ्यात खालती SMS सिम्बॉल आहे मेसेजेसचा, यावरती मी क्लिक केलं तर बघा इकडे हे मेसेजेस आहेत, पूर्ण मेसेजेस बघू शकता तुम्ही. मी वरती करतोय, स्क्रोल करतोय, मेसेज संपतच नाही आहेत. तर पूर्ण हा जो मोबाईल आहे मेसेजेसनी भरलेला आहे. ठीक आहे, तर असा कोणाकोणाचा पूर्ण SMS फुल झालेले असतात, यामुळे सुद्धा तुम्हाला OTPचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मेसेजेस जर खूप झाले असतील तर तुम्हाला काय करावं लागेल की यापैकी काही बिनाकामाचे जे मेसेज असतील ते डिलीट करावे लागतील, किंवा तुम्ही पूर्ण मेसेजेस डिलीट करू शकता. जसं की समजा मी इकडे एडिटवरती गेलो, सिलेक्ट ऑल केलं, माझ्या हे काहीच कामाचे मेसेजेस नाही आहेत तर मी इथून डिलीट केले. बघा हे डिलीटिंग मेसेजेस येत आहे. आता मेसेजेस पूर्ण डिलीट झालेले आहेत. त्यानंतर तुम्ही OTP पाठवा, तुम्हाला OTP नक्की येईल. तरीसुद्धा जर OTP येत नसेल तर मग स्टोरेज प्रॉब्लेम असू शकतो. मोबाईलमध्ये काही ॲप्स वगैरे आपण डाउनलोड करून ठेवलेले असतील, इथे आता नक्की मेसेज येणार आहे. पण तरीसुद्धा जर मेसेज येत नसेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा मेसेजेसमध्ये जायचं आहे. बघा इकडे कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि इथे बघा सेटिंग ऑप्शन आलं, यावरती क्लिक करायचं आहे. सेटिंग ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर इथे मोर सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा एक ऑप्शन असतं SMS सेंटर नंबर, यावरती क्लिक करून बघायचं आहे की तुमच्याकडे मोबाईलमध्ये जे सिम कार्ड असतील त्यामध्ये SMS सेंटर नंबरच्या समोर तुमचा मोबाईल नंबर लिहिलेला असला पाहिजे. तो जर नसेल तर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि मग एकदा बॅक करा आणि मग नंतर मेसेज पाठवा, मेसेज येणार. त्यानंतर चौथा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम झाला आपला अँड्रॉइड फोनचा होता. आता चौथा प्रॉब्लेम काय की कोणाकोणाकडं छोटे बटनवाले फोन असतात. आता बटनवाल्या फोनमध्ये मेसेजेसमध्ये शब्दांची काही मर्यादा असते. अशा फोनमध्ये 10 किंवा 15 मेसेज जरी आले तरी मेसेज बॉक्स हा फुल दाखवतो. SMS मेमरी फुल, SMS बॉक्स फुल असे एरर येतात. मग त्यामधले सुद्धा सर्व मेसेज आपल्याला डिलीट करायचे असतात. तेव्हा तुम्हाला मेसेज येणार आहे लाडकी बहीण योजनेचा दुसरावाला जो पाठवला तो. आता इतकं सगळं करून सुद्धा जर मेसेज येत नसेल तर काय करायचं, एकदा मोबाईलला स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करून घ्यायचा आहे. तर बघायचं आहे मेसेज येतो का. आणि तरीसुद्धा जर मेसेज येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे तुम्ही सिम कार्ड वापरत असाल ते आयडिया आहे किंवा VI आहे, त्यांचा कस्टमर केअर नंबर असतो 198, या नंबरवरती कॉल करायचा आहे डायरेक्टली. जेव्हा कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तिकडून फोन उचलेल त्याला सांगायचं की मला इनकमिंग मेसेजचा इश्यू येत आहे, मला मेसेजेस येत नाहीत. मग ते लोक तुमची कंप्लेंट घेतील आणि तुमचा मेसेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. आणि ज्यांचा जिओचा फोन आहे त्यांनी बघा इकडे मी सर्च करून दाखवतो, जिओ कस्टमर केअर नंबर क्लिक केले, इकडे बघा कस्टमर केअर नंबर आला जिओचा, इकडे आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल करून सांगायचं आहे की आम्हाला टेक्स्ट मेसेजेस येत नाही आहेत, तर ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतील. आणि एक शेवटचं असं की पूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी KYC करत आहेत, त्यामुळे वेबसाईटवरती खूप लोड आहे. मेसेज येताना थोडे उशिरा येतात, 2 ते 3 मिनिट उशिरा येतात आणि आपण जेव्हा तो मेसेज टाकतो तो एक्सपायर म्हणून दाखवतो. तर तिकडे घाबरून न जाता
पुन्हा पुन्हा मेसेज पाठवत राहायचा आहे। 3 ते 4 एक्सपायर मेसेज झाल्याच्या नंतर जेव्हा 5वा किंवा 6वा मेसेज तुम्ही टाकाल, तुमचा तो OTP घेतला जाईल आणि पुढे तुम्हाला पुढची स्टेप करून KYC पूर्ण करता येईल। कारण दररोज मी माझ्या ऑफिसमध्ये असेच करतो, माझ्याकडे खूप जण येतात KYC करण्यासाठी, एक्सपायर म्हणून दाखवतो मेसेज आणि शेवटी 4थ्या किंवा 5व्या वेळेला OTP सक्सेसफुली सबमिट होतो आणि त्यांची KYC होऊन जाते। तर मित्रांनो, हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती। तर सध्या तरी 18 नोव्हेंबर शेवटची तारीख दिलेली आहे, तर लवकरात लवकर करा। मोबाईल नंबर जर तुमच्या आधार कार्डची लिंक नसेल, जशी आपण पहिली स्टेप बघितली, तर आधार सेंटरला जा, मोबाईल नंबर लिंक करा, 75 रुपये लागतात आणि अर्ध्या ते 1 तासामध्येच लगेच मोबाईल नंबर लिंक होऊन जातो। लिंक झाला की लगेच तुम्हाला मेसेज येतो। कधी कधी मेसेजची वाट बघू नका, 1 तासानंतर डायरेक्टली तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मोबाईल नंबर लिंक झाला की नाही ते चेक करा। जसा तुम्हाला तिकडे तुमचा मोबाईल नंबर दिसतो झालेला आहे, KYC पूर्ण करून घ्या। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओला शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।